लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पंचायत समितीचा भोंगळ कारभार, मंजुरी एकाची पैसे दुसऱ्याला. पंचायत समितीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न, अनर्थ टळला. फुलंब्री पंचायत समिती कार्यालयात भोंगळ कारभार सुरू आहे. शासकीय योजनेचे अनुदान मंजूर झालेल्या लाभार्थींची रक्कम दुसऱ्यांच्या खात्यात गेल्याने लाभार्थ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. तालुक्यातील सुलतानवाडी चित्रकवाडी येथील शेतकरी एकनाथ चित्रक यांच्या अनुदानाची रक्कम गेल्या 1.5 वर्षांपासून भलत्याच एका दुसऱ्याच्या खात्यावर जमा झालेली आहे. त्या अनुदानाच्या पैशांसाठी मूळ लाभार्थी एकनाथ चित्रक मागील 1.5 वर्षांपासून फुलंब्री पंचायत समिती कार्यालय येथे चक्रा मारत आहेत. मात्र पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराला वैतागून चित्रक यांनी 8 दिवसांपूर्वी एका पत्राद्वारे कळवले होते की पैसे खात्यात आले नाही तर आत्मदहन करणार असा इशारा दिला होता. परंतु पत्राची व आत्मदहनाची कोणतीही दखल घेतली गेली नाही. म्हणून चित्रक यांनी आज टोकाचे पाऊल उचलत पंचायत समिती कार्यालयासमोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच तेथे उपस्थित असलेल्या सुज्ञ नागरिकांनी चित्रक यांना पकडले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तसेच तालुक्यातील शेलगाव खुर्द येथील शेतकरी चंद्रकांत जयसिंग धाटे यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या गाय गोठ्याचे काम पूर्ण केले. मात्र त्यांच्या खात्यावर रक्कम जमा न होता दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाली असे दिसून आले. या प्रकरणाला 1 वर्ष उलटले तरी मूळ लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम त्यांना परत मिळाली नसल्याने उपोषणाचा इशारा दिला आहे. अशा प्रकारची अनेक प्रकरणे फुलंब्री पंचायत समिती कार्यालयात घडत असल्याने तेथील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आले आहे, अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे. एक वर्ष झाले पैसे देऊन 6 महिन्यापासून खेट्या मारतोय. तुम्हाला बोलवा. त्या दिवशी भावरला मी इथं मीटिंग मध्ये बोललो तो म्हणे मला का बोलता म्हणे एमआरईचा तो हेड आहे, त्याला नाही बोलणार तर बोलणार कोणाला? पत्र दिलं म्हटलं ना तो. अरे पत्र दिलं कधी तुम्ही? मी 6 महिन्यापासून चक्रा मारतो. साहेब पत्राने हे डायरेक्ट तिकडे डिझेल घेऊन मी 8 दिवसापूर्वी तुम्हाला इशारा दिला. मी काय 8 दिवसापूर्वी इशारा दिला. तुम्ही उत्तर नाही दिलं तर मी 16 तारखेला गुरुवार रोजी मी आत्मदहन करीन. तुम्ही आज तुमची बघायची भूमिका आहे. पत्र दिलंय तुम्ही काय झाले पत्र दिला नाही त्याला मला काय माहिती? मला पत्र द्यायला पाहिजे, मला सांगायला पाहिजे होतं. तुमचं पत्र द्यायला मला लेखी पाहिजे तुमच्याकडून. माझे तुम्ही पेमेंट कधीपर्यंत घेतात म्हणून काय पण तिथला एखादा माणूस यायला पाहिजे त्याचं परत पाहायला कोण काय करू म्हणून सनी किती तारखेला टाकलं तुम्ही पत्र? 10 तारखेला टाकलं. 10 तारखेला टाकलं. 10 तारखेला पोस्टाची पावती ना आपल्याकडे पत्र टाकले. किती तारखेची? 14 तारखेला टाकलं साहेब. तुम्ही परवा टाकलं. 10 पत्र दिले, 14 टाकले. तुम्हाला पत्र देऊन इशारा देऊन मी तुम्ही 8 दिवस जर वेट करत असेल त्याला काय अर्थ आहे? तोंडी सांगून तर जमलो. आमचे मित्र बी आहे, आमचा ऑपरेटर बी आहे. 6 महिन्यापासून चक्रा मारतो. यांनी एकदा माझं पत्र दिलं. मी तुम्हाला कळवलं सुद्धा की बाबा बँकवाले वैयक्तिक माझं पत्र घ्यायला तुम्ही ऑफिस पत्र पाठवा. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शाह. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.